नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दिवाळी सुरू आहे आणि आज पाडवा. या पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दिवाळी म्हटलं की आनंदच आनंद, अनेक प्रकाराचा हा आनंद एकमेकांना भेटण्याचा, सगळ्यांनी एकत्र येण्याचा, सणासुदीचा, रांगोळ्यांचा, फराळाचा आणि अर्थात या दिवाळीचं मराठी माणसाला जे खूप वैशिष्ट्य असतं तो म्हणजे दिवाळी अंकांचा आनंद. असाच एक दिवाळी अंक देशदूतनीही प्रकाशित केलाय. डिजिटल अंक आहे आणि तो आहे एक विशेष अंक आपल्या लाडक्या सह्याद्रीवर. वसुबारस आत्ताच झालेली आहे आणि या वसुबारसेला हा अंक प्रकाशित झालेला आहे. तुम्ही देशदूत.com वर हा अंक वाचू शकता आणि देशदूतच्या ई पेपरवर सुद्धा हा अंक वाचू शकता. पण हा अंक नेमका काय आहे, हा बनवण्यात कुणाचं योगदान आहे, या लोकांचे अनुभव काय, अशा सगळ्या या सह्याद्री विशेष अंकाचे लेखक आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत आणि त्यांच्याशीच आपण या त्यांच्या अनुभवाबाबत, या सह्याद्रीच्या भव्यतेबाबत, त्याच्या जैवविविधतेबाबत आणि एकंदरीतच आपल्या सह्याद्रीच्या प्रेमाबाबत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. माझ्या बरोबर आहेत देवेन कापिडनीसजी. देवेनजी हे एक फिल्म रायटर आहेत, हेरिटेजमध्ये काम करतात आणि हे सह्याद्री प्रेमी आहेत. त्यांनी सुद्धा एक सुंदरसा लेख लिहिलेला आहे. आपल्या बरोबर आहेत अभिजित अकोलकर सर. सर नमस्कार. एडिटोरियल बोर्ड पासून ज्यांनी या सह्याद्रीच्या अंकाला सुरुवात केली, खूप सारे सजेशन्स आम्हाला दिले, या अंकाला कसं पुढे न्यायचं याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि त्यांनी सुद्धा या सह्याद्रीच्या जिओ पॉलिटिकल हिस्ट्रीवर एक चांगला लेख लिहिलेला आहे. आता हा लेख करायचे, ह्या अनेक लेख करायचे, हा अंक चांगला बांधायचा म्हणजे सह्याद्रीचे खूप वेगवेगळे पैलू बघावे लागले आम्हाला. आणि त्याच्यात आम्हाला असं कळलं की सह्याद्रीची जैवविविधता ही सगळ्यात सह्याद्रीचा उच्च बिंदू आहे. ती आहे म्हणून सह्याद्री आहे. आणि मग अशा जैवविविधतेचे काय सूक्ष्म फॅक्टर्स आहेत, काय मायक्रो फॅक्टर्स आहेत, याच्यामध्ये आम्ही गेल्यावर आम्हाला कळलं की खूप मोठा रिसर्च या सह्याद्रीच्या या एकंदरीत फ्लोरा फाउना, तिथलं लाईफ, तिथलं व्हेजिटेशन याच्यावर होतंय. आणि मग तेव्हा आम्हाला आठवण झाली ती प्राध्यापक डॉक्टर संजय आवटी यांची. आवटी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी पण एक रिसर्च बेस्ड आर्टिकल आपल्या या सह्याद्री या मासिकात लिहिलेला आहे. आणि तसंच आमची भेट झाली ही प्राध्यापक शरद कांबळे सरांची आणि ते सुद्धा बॉटनीचे प्रोफेसर आहेत त्र्यंबक कॉलेजला आणि त्यांनी सुद्धा एक खूप छानसा रिसर्च बेस्ड आर्टिकल दिलेला आहे. आता हा अंक जेव्हा तुम्ही बघाल आमच्या ई पेपरला, तुमच्या लक्षात येईल की अगदी इतिहास, भूगोल, इमोशन्स पासून ते त्याच्या टेक्निकॅलिटीज कडनं जाताना रिसर्च पासून लोकजीवन, लोकसंस्कृतीपर्यंत सगळं याच्यात कव्हर केलेलं आहे. पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतंय सगळे की खूप काही यायचं राहून गेलं नाही का सर? म्हणजे सह्याद्री एवढा मोठा आहे, एवढा भव्य आहे आणि हा अंक बांधताना आपण काय डोळ्यासमोर ठेवलं होतं आपल्या श्रोत्यांना सांगू की काय चॅलेंजेस आले हा अंक बांधताना आपल्याला? सह्याद्री हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे एका छोट्याशा धाग्यात बांधता येण्यासारखं प्रकरण नाही येते. त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत आणि सह्याद्री खरं तर तापीपासून तिलारीपर्यंत असं सह्याद्री मोजला जातो. प्रत्यक्षात तो गुजरातमधून जो सुरू होतो त्याचा शेवटचं टोक आहे कन्याकुमारीपर्यंत. पण आपल्याला जे अपेक्षित असतं महाराष्ट्राला निदान ते तापी ते तिलारी असतं. पण एवढा देखील सगळा कव्हर करणं शक्य नव्हतं. मग गोदावरीच्या खोऱ्यातला सह्याद्री आणि मग त्याची वैशिष्ट्य, त्यातले किल्ले, त्यातली संस्कृती, राहणीमान या विषयावरती थोडंसं आपण करावं असं काम केलं. तुमच्याकडे विषय होता जिओ पॉलिटिकल हिस्ट्री. बरोबर. आपण इतिहास बघितला, आपण त्याच्या पुराणातल्या कथा याच्यामध्ये आहेत. विनय जोशी आणि अनिता जोशी यांचे दोघं इंडोलॉजिस्ट आहेत, लेखक आहेत आणि त्यांनी आपल्याला त्याचा इतिहास उलगडून सांगितलाय, त्याची जॉग्रफी उलगडून सांगितली आहे. पण जिओ पॉलिटिकल हिस्ट्री तुम्ही याची कशी मांडली? गेली 25-30 वर्ष सह्याद्रीमध्ये निरनिराळ्या कारणांनी भटकंती चालू आहे. तेव्हा एक जाणवायचं की भारतात इतरत्र किल्ले आहेत सगळी किंवा काही जी ठिकाणं आहेत त्यातली सह्याद्रीतली ठिकाणं थोडीशी निराळी आहेत. आजच्या घडीला त्याची पडझड आहे. पडझड का आहे तर संघर्ष आहे म्हणून पडझड आहे. आणि मग हा संघर्ष कुठल्या कारणाने आहे, मग त्याच्यातनं त्याचा अभ्यास करत गेलो आणि त्यातनं जाणवत गेलं की जगाच्या पाठीवर ज्याला भूराजकीय इतिहास म्हणता येईल, जिओ पॉलिटिकल हिस्ट्री म्हणता येईल,
अशी हिस्ट्री फक्त सह्याद्रीला आहे. कारण सह्याद्रीची जळणघळण, इथलं पाणी आणि त्यातनं निर्माण होणारे लोकांची मानसिकता आणि त्या मानसिकतेचा राजकीय घडामोडींवरती किंवा जी काय राजकारण झाली त्याच्यावरती होणारा परिणाम हा खूप मोठा आहे. मग या विषयावरती फारसं लिहिलं जात नाही, बोललं जात नाही. या विषयावरती एक खूप सुंदर पुस्तक आहे स. जोगळेकरांचं सह्याद्री या नावाचं. हे खरं तर खूप मोठं रेफरन्स बुक आहे. तर सगळं टेक्निकली लिहिण्यापेक्षा त्या विषयाकडे लोकांना बघता यावं, त्याचा अभ्यास करायला उद्युक्त व्हावं, या अनुषंगानं मी एक त्यामध्ये लेख लिहिला आहे. बरोबर. सर, जसं आपण म्हटलं की जैववैविध्यतेने नटलेला हा सह्याद्री आहे आणि तुम्ही मला म्हणाला की आपण याच्या पठारांवर लिहूया. तर काय अनुभव आहे हा पठारांचा? तुम्हाला का असं वाटलं की या पठारांचा फोकस हा सह्याद्रीचा आला पाहिजे? अतिशय सुंदरशी अशी सगळी फोटोग्राफी सुद्धा तुम्ही त्याच्यात दिलेली आहे. तिथे असणारी फुलं, तिथे असणारे छोटे छोट्या वनस्पत्या, यावर सुद्धा तुम्ही एक खूप रिसर्च बेस आर्टिकल याच्यात दिले. काय अनुभव होता आपला हे सगळं? सर्वात प्रथम मी देशदूतचं अभिनंदन करतो की त्यांनी इतका छान विषय घेतला. कारण असा विषय घेऊन त्याच्यामध्ये इतक्या डायव्हर्सिटी किंवा वेगवेगळे विषयावर लेख असणं, मला वाटतं की हेच महत्त्वाचं आहे. आणि लोकांपर्यंत सह्याद्री पोहोचणं ना, सह्याद्री म्हणजे नक्की काय, तर डोंगर नाही फक्त, तर त्यामध्ये जे आदिवास आहेत, हे आदिवास जर आपण एकत्र केले म्हणजे तो सगळा सह्याद्री आहे. कारण ह्या आदिवासांच्यामुळे तिथे वनस्पती जीवन आहे किंवा प्राणी आहेत किंवा जे काही तिथले जीवन आहे सगळं त्या आदिवासांच्याच मुळे तिथे आहे. पण आपण जेव्हा आदिवास सगळे बघतो त्यातला एक आदिवास महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पठार. ही एक परिसंस्था आहे पठार. आणि ही पठार ही परिसंस्था ही पूर्ण दुर्लक्षित आहे. कारण या पठार जी परिसंस्था याचं वैशिष्ट्य असं आहे की ही परिसंस्था जवळजवळ 8 महिने ही ओसाड असते किंवा पडीक असते आणि 4 महिने मात्र ह्या पठारावरती भरगच्च फुलं असतात किंवा एक जीवसृष्टी असते. मग 8 महिने जेव्हा ती पडीक असते तेव्हा लोकांना वाटते की नाही, ही जागाच पडीक आहे, हा डोंगर पडीक आहे, याच्यावर काही होणार नाही. मग त्यावेळेला की पॉलिसी मेकर्स किंवा जे लोक आहेत यांच्या मनात विचार येतो की नाही, इथे आपण काहीतरी टुरिस्ट स्पॉट केला पाहिजे, इथून एक रस्ता गेला पाहिजे. इतकंच काय काय ठिकाणी तर एअरपोर्टचं ठरलंय की उदाहरणार्थ गोव्याला तिथे. तर अशा की ह्या ज्या गोष्टी आहेत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत की पठार हे काही ओसाड किंवा पडीक नाही आहे. हे पडीक दिसतं आपल्याला वरून, पण जेव्हा आपण गेलो पठारावरती तर त्या खडकांच्या खाली, मातीच्या खाली जिओफाईट्स नावाचा एक ग्रुप आहे वनस्पतींचा, ज्यामध्ये वनस्पतींच्या खाली कंद असतात. ह्या कंदामध्ये पूर्ण अन्न स्टोअर केलं जातं 4 महिने. कारण नंतरचा जो काळ असतो तो हा प्रतिकूल काळ असतो. त्यानंतर त्या काळामध्ये जीवन जगता आलं पाहिजे, सर्व्हाइव्ह होता आलं पाहिजे. त्या काळात हे सगळे बल्ब याच्या त्या ट्युबरमध्ये अन्न सगळं स्टोअर केलं जातं आणि ते अन्न नंतर वापरलं जातं. म्हणजे आपण असं की तिथे जीवन असतं पण ते सुप्त अवस्थेमध्ये असतं. पण ही माहिती जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांना कळेल की नाही, पठारांचं खरंच महत्त्व आहे, नुसतंच प्राण्यांकरता नाही आहे. तर जेव्हा तिथे वनस्पती येतात तेव्हा वेगळे प्राणी तिथे असतात, वेगळे कीटक असतात. मला सांगायचं की प्रत्येक वनस्पती एक परिसंस्था आहे. मी जरी म्हणलं की पठार ही परिसंस्था आहे, तर त्याच्यामध्ये जर आपण प्रत्येक एक लहानसं जरी झाड घेतलं तर ती पण एक परिसंस्था आहे. कारण त्या एका झाडावरती असंख्य प्रकारचे ऑर्गॅनिझम्स हे डिपेंडंट असतात. तर जेव्हा आपण ते झाड समजून घेऊ, एक परिसंस्था समजून घेऊ आणि तेव्हा सगळ्यांचं एकत्रीकरण करू, तेव्हाच आपल्याला कळेल की हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे एकमेकांच्या अवलंबून आहेत. म्हणजे जीवन हे सिम्बायोटिक जे त्याला बेस आहे. आणि मला वाटतं की आपण हे शिकलं पाहिजे की एक सिम्बायोटिक रिलेशनशिप कशी असते, एकमेकांना धरून पुढे कसं जायचं असतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पठाराचं, आपल्याला सह्याद्री खूप ह्यातनं शिकवतो. या विशेष अंकाचा उद्देश सुद्धा होता की एवढी भव्य दिव्य एवढं जैवविविधतेने नटलेला सह्याद्री आपल्या समोर आहे. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलंय संपादकीयमध्ये, हा देणारा सह्याद्री आतापर्यंत आपल्याला तो देतच आलाय. आणि मला असं वाटतं की जसं सर आता म्हणताय, तर आता ही आपली वेळ आली आहे थोडं त्याच्याकडे जागरूकतेने बघायची, त्याच्याकडे काहीतरी आता त्याला परत द्यायची आणि त्याचा सन्मान जरी केला तरी मला असं वाटतं की आपण सह्याद्रीला खूप काही परत देऊ शकतो, त्याचं संवर्धन करू शकतो. जे आपण असं म्हणतोय की जसं सर आता म्हणाले की एक गवत साधं जरी असलं तरी ती सुद्धा एक परिसंस्था आहे. एका प्रकाराने हे व्हेजिटेटिव्ह हेरिटेज आहे आणि असं असंख्य प्रकारचं हेरिटेज की आपला खूप मोठा वारसा
म्हणजे मी असं म्हणेन की मानव संस्कृतीचा, मानव उत्पत्तीचा वारसा हा आपल्याला या सह्याद्रीमध्ये दिसतो. सह्याद्रीच्या भूपृष्ठ निर्मिती एक ऐतिहासिक चमत्कार असा तुम्ही लेख लिहिलेला आहे. तर हा चमत्कार तुम्हाला कसा दिसलाय आणि तो तुम्ही लेखात काय मांडलेला आहे? खरं म्हणजे मी या विषयाचा एक्सपर्ट नाही. UPSC मध्ये मी मुलांना हा विषय शिकवतो आणि मला तो माहीत आहे. पण तरी देखील मी या विषयावर लिहिण्याचं कारण एक सामान्य माणूस लेमन या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतो ते मला मुख्यत्वे त्या लेखातनं सांगायचं होतं की भूपृष्ठ निर्मिती किंवा एखादा भूभाग तयार होत जाणं किंवा जगभर म्हणजे आत्ता जी आपली पृथ्वी आहे त्या सगळ्या उलथापालथीनंतर आता आपण एक स्थिर काही कालखंडापुरतं तरी काही लाखो वर्षांचं एक स्थिर चित्र बघतोय. या स्थिर चित्राकडे बघताना आपली एक फार मोठी चूक होते की ही पूर्ण भूपृष्ठ निर्मिती प्रक्रिया जेव्हा आपण अगदी सजगपणे किंवा आत्मीयतेने बघायला लागतो ना तेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपण याच्याकडे निर्जीव म्हणून बघायला नको. आपण आपली ही फार मोठी चूक होते की आपण सगळा आपला भवताल जो आहे त्याच्याकडे निर्जीव या दृष्टीने बघतो. म्हणजे सजीव सृष्टी सोडली तर आपण खडक वगैरे यांना निर्जीव म्हणण्याची आपली एक सामान्य हे असते. पण जेव्हा आपण भूपृष्ठ निर्मिती आणि त्यात सगळे होत जाणारे बदल आणि त्यानंतर अवतरलेली जीवसृष्टी एवढा जर कालक्रम बघितला आणि ही करोडो वर्षात जे तयार होत गेलं ते आपण जर समजा जाणीव ठेवली नाही तर आपण फार पटकन उद्ध्वस्त करू शकतो. कारण माणूस जिथे जिथे आला आणि तो सह्याद्रीच्या बाबतीत आपल्याला अलार्मिंग आहे ही गोष्ट कारण आपण जास्त त्याच्याशी खेळतोय. म्हणजे सर म्हटले तसं की इथली जैवविविधता असू देत किंवा पठारं असू देत आपल्याला पटकन मोह होतो की इथे काहीतरी बांधून टाकूयात, इथे काहीतरी रस्ता करूयात. पर्यटक किंवा किती पर्यटक येतील ते काय करतील. आणि मला वाटतं इथे बसलेल्या सगळ्यांनी आम्ही अनुभवलंय की 15 वर्षांपूर्वी आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो होतो ते ठिकाण आज बघताना आपल्याला वाईट वाटतं. म्हणजे जास्त मानवी वावर हा किती घातक असू शकतो एका 15 वर्षाच्या कालखंडात सुद्धा आपल्याला दिसतं. आणि त्या जाणीवेतनं मला वाटतं की या भूपृष्ठ निर्मिती सगळ्यांना माहीत असावी. त्यामुळे अगदी लेमॅन कसा बघू शकेल त्या दृष्टीने मी हा लेख लिहिला. सर म्हणताय हे अतिशय महत्वाचं आहे कारण की हे बदल म्हणजे एखादा सह्याद्री तयार व्हायला हजारो लाखो वर्ष लागले तेव्हा सह्याद्री तयार झालेला आहे. आणि आता आपण म्हणतोय की 10-15 वर्षात त्याच्यात इतके झपाट्याने होणारे बदल हे निश्चितच आपले डोळे उघडे ठेवण्याचं एक खूप महत्वाचं कारण आहे की आपण सजगतेने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मग हे बघताना त्याच्यात असं काय वैशिष्ट्य आहे, त्याच्यात काय वैविध्यता आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आपण या अंकात केलाय. कांबळे सर, तुम्ही पण एक त्याच्यात छानसा लेख लिहिलेला आहे आणि तुम्ही म्हणताय की सह्याद्रीचे पुष्पवैभव आणि त्याचं संवर्धन. आपल्याकडे सह्याद्रीला त्र्यंबकच्या पट्ट्यात कारवीसारखं फुल येतं आणि त्याची उत्सुकता मला वाटतं सगळ्या नाशिककरांना असते की जो कोणी सह्याद्रीमध्ये फिरायला जातो ते, कारण की ते कधीतरीच दिसणारं ते फुल असतं. पण अशा खूप साऱ्या फुलांचा तुम्ही तुमच्या या लेखांमध्ये उल्लेख केलेला आहे आणि आपण असं म्हणतो की व्हॅली ऑफ फ्लावर्स वगैरे आपण बघायला बाहेर जातो ते छानच आहे, तो निसर्ग सुंदरच आहे. पण हे सगळं आपल्याकडे पण उपलब्ध आहे याची जाणीव मला वाटतं तुमचा लेख करून देतो. तर या लेखाबाबत तुम्ही काय सांगाल, तुमच्या या अनुभवाबाबत तुम्ही काय सांगाल? हा लेख लिहित असताना माझ्या समोर अशी गोष्ट होती की सह्याद्रीमध्ये असणाऱ्या फुलं असणाऱ्या वनस्पतींच्यावर जे काही काम झालेलं आहे आजपर्यंत, तर 6 ते 7,000 वनस्पती आपल्याकडे या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सापडतात. बऱ्यापैकी त्याच्यावर लिखाण पण झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळे फ्लोरामधून जे लिटरेचर असतं, म्हणजे आपल्या जे शास्त्रीय जे साहित्य आहे त्याच्यामध्ये फ्लोरा ऑफ महाराष्ट्र असेल, जो वेगवेगळ्या शास्त्रांनी लिहिलं आहे, भारतीय सर्वेक्षण संस्था त्यांनी लिहिलेलं आहे. मग आता वेगळं काय लिहू शकतो, तर अलीकडच्या काळामध्ये जी काही या वनस्पतींना वाचवण्यासाठी जी धोरणं सुरू आहेत, तर त्या धोरणांच्या विषयी मला खरं तर या लेखाच्या माध्यमातून आपल्या वाचकांच्यापर्यंत मला ते पोहोचवायचं होतं की मला जे सांगायचं आहे ते या
असलेल्या पुष्प वैभवामध्ये, जसं तुम्ही कारवीचा उल्लेख केला, अशा महाराष्ट्रात किंवा पूर्ण पश्चिम घाटामध्ये, सह्याद्रीमध्ये अशा अनेक कारवीच्या प्रजाती सापडतात. तशाच आणखीन इतक्या फुलं असणाऱ्या वनस्पती सापडतात, याचं माणसांच्याकडे जरी नोंद असेल तरी त्या नष्ट होण्याचं प्रमाण पण तेवढंच आहे. मग त्याचं संवर्धन करताना जसं सरांनी सांगितलं की आपण सह्याद्री, तुम्ही पण म्हटला की आता देणारा सह्याद्री आहे, त्याला आपण काहीतरी द्यायला पाहिजे. तर हे देण्यामधला जो उत्साह आहे माणसांचा, तर तो उत्साह कधी कधी सह्याद्रीच्या वनस्पती वैभवाच्या मुळावर उठू शकतो. तर तो कसा की सरांनी सांगितलं की एखादी जागा पठार आहे, ती 8 महिने आपल्याला ओसाड मारायला वाटते, तेव्हा अनेकांना वाटते की तिथं आपण काहीतरी वृक्ष लागवड करायला पाहिजे, झाडे लावायला पाहिजे. परंतु कालांतराने म्हणजे पुढच्या जूनमध्ये तिथं ज्या वनस्पती येणार आहेत त्या वनस्पती सावलीमध्ये येऊ शकत नाही. मग आपण जे लावणारे झाडं आहोत, तर बऱ्याच वेळा अशा अतिउत्साहामधून ज्या काही चुका होतात त्या टाळण्यासाठी कुठलीही अशी गोष्ट करताना सह्याद्रीमध्ये आपल्या माध्यमातून किंवा अनेक अशा तज्ज्ञांच्या कडून मार्गदर्शन घेतल्याशिवाय अशी कुठलीही गोष्ट, मग ते झाड लावण्याची असो किंवा तिथून एखादं झाड काढण्याची असो, या गोष्टी करताना आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे. यासाठी मी हा खरं तर लेख लिहिला होता. खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही म्हणतात तसं की आपल्याला द्यावंसं वाटतं, पण कधीतरी कुठेतरी अतिउत्साह पण तिथे येतो आणि मग तो आपल्याला योग्य पद्धतीने कसा हाताळायला पाहिजे याचाही हो या मासिकात झाला, याबद्दल आम्हाला आनंद आहे. एकंदरीतच आपण याच्यात इथल्या सगळ्या नद्या, त्याचे उगमस्थान, छोट्या मोठे झरे, नाले आणि त्यातून सह्याद्रीला मिळणारं जीवन, सह्याद्रीमधनं येणारा पाऊस, कधी अडणारा पाऊस, कधी रुसणारा पाऊस, आणि अर्थातच शिवाजी महाराजांची एवढी मोठी परंपरा, गड किल्ले, हे सगळं आपण त्याच्यात बघितलेलं आहे. इथली पीक पद्धती काय आहे, शेतकरी इथं कसा जगतोय, इथली लोकसंस्कृती काय आहे, डोंगराला देव का मानतायत ही लोक, हा डोंगरा देव काय आहे, तो निसर्गाचाच कसा एक भाग आहे, हे सगळं या लेखात, या अंकात तुम्हाला वाचायला मिळेल. त्यावेळी मी परत एकदा लिंक सांगते, देशदूत.com याच आमच्या पेजवर सुद्धा तुम्हाला दिवाळी विशेष अंक असा एक टॅग मिळेल. तिथं क्लिक केलं तर तुम्हाला हे सगळे लेख वाचायला मिळतील. आणि epaper.deshdut.com या तुम्ही साईटला गेलात तर ई पेपर म्हणून तुम्हाला मासिकासारखा सुद्धा हा अंक वाचायला मिळू शकतो. मी तुम्हाला सगळ्यांनाच एक प्रश्न असा विचारते की हा सगळा प्रयत्न आपण केलाय, आपण असं म्हणूयात की लोकांपर्यंत आपला प्रयत्न पोचेल, आणि एक खूप सजग प्रयत्न आपण करतोय की जिथं लोकांना सह्याद्री समजावा, नुसताच उत्साह नसावा, पण त्याच्याबद्दल आदर सन्मान होऊन तो संवर्धन व्हावं. कारण की सह्याद्री जगला तर आपल्या जगण्याला अर्थ आहे, हे तर आपल्याला निश्चित माहिती. काय करू शकतो देवेंजी आपण की आपण सह्याद्रीचा सन्मान कसा करू शकतो, कसा राखला पाहिजे? मी थोडंसं कांबळे सरांचा मुद्दा पुढे नेतो. जसं ते म्हटलं की आपल्याला, किंवा आवटी सरांनी मगाशी सांगितलं की आपल्याला ती जाणीव नसते की इथे नेमकं खाली काय आहे, जीवसृष्टी कशी, म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने तो जाणीवेचा भाग तसा कमी आहे की इथे आपण अमुक गोष्ट केल्यानंतर काय घडेल, ते जे परिणाम असतात आणि ते खूप दूरगामी परिणाम असतात, त्यांचा विचार होत नाही. तर मला वाटतं 2 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. म्हणजे मला ज्या वाटतात की आत्ता आपण की सह्याद्रीचं असं डॉक्युमेंटेशन किमान महाराष्ट्रापुरतं व्हायला पाहिजे की हे पठार, म्हणजे आता त्याच्यावर संशोधनात्मक काम भरपूर असेल, पण सामान्य माणसाला सहजपणे उपलब्ध होईल की मी ही वनस्पती बघतो, ही नेमकी काय. आणि दुसरी मला महत्वाची गोष्ट वाटते की इतकी विविधता आहे फुलांमध्ये आणि इतकी सुंदर फुलं आहेत. तुम्ही सह्याद्रीत कुठेही गेलात की तुम्हाला अगदी भुरळ पाडणार अशी सगळी फुलं आहेत, अशी झाडं आहेत. म्हणजे कधी कधी तर असं होतं की काही झाडांकडे सुद्धा तुम्ही बघत राहतात, इतकी ती छान डौलदार असतात. कधी कधी वारा वाहताना आपण त्यांच्याकडे बघतो आणि ते सगळं प्रसन्न वाटत असतं. मग तीच माणसं जी सह्याद्रीत जाऊन हे नेत्रसुख घेत असतात, त्या माणसांना असं का नाही वाटत की कुंड्यांमध्ये ही सह्याद्रीची झाडं फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणून लावावीत. आपण कुठल्या तरी अशा ज्या, अर्थात त्याला एक कारण आहे की आपल्याला पटकन काहीतरी पाहिजे असतं आणि नर्सरीनेही तोच विचार केलेला असतो. त्या दृष्टीने मला एक नर्सरी सापडली की ज्याने
बाहेर बोर्ड लावलाय की जास्वंद गुलाब मागायला इथे येऊ नका, सह्याद्रीतला फ्लोरा मिळेल, असं काहीतरी प्रयत्न झाला तर मला वाटतं की ती जाणीव मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि जाणीव वाढणं हा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे असं मला वाटतं. निश्चितच जाणीवा वाढणं हाच सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल. मला वाटतं ते झालं तर आपला अंक निश्चितच यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो, लोकांपर्यंत पोहोचेल असं आपण म्हणू शकतो. या अंकामध्ये जसं मी म्हटलं की सगळाच एकंदरीत उहापोह केलेला आहे, तर तिथे हा सह्याद्री का जपला पाहिजे, त्याचं हेरिटेज काय आहे, त्याचं महत्व काय आहे, असा सुद्धा लेख आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळे सगळे लेख अतिशय वाचनीय आहेत. अकोलकर सर, तुम्ही खूप फिरताय सह्याद्रीत, खूप जवळून तुम्ही, आणि लोकांचं वावरणं पण तुम्ही सह्याद्रीतलं बघताय. काय वाटतंय की नेमकी आपण काय देऊ शकतो या सह्याद्रीत? स्पष्ट सांगायचं तर थोडासा एकांत सह्याद्रीला. अगदी खरंय. काय होतंय, आत्ता जसं कारवीचा विषय निघाला सरांनी सांगितलं, कारवी 7 वर्षातनं एकदा फुलते. कारवी फुलली की तिची फुलं येतात, त्यातनं तिचं नवीन पिढी तयार होते, ती फुलं पडतात, पहिली कारवी नष्ट होते, जळून जाते आणि नवीन कारवी फुलते. कारवी फुलते, सह्याद्री खूप छान त्या काळामध्ये दिसतो, नक्की पाहायला जा, हरकत नाहीये. पण आत्ता गेल्या काही मागच्या महिन्यामध्ये जे काय झालं, कारवी महोत्सव वगैरे या प्रकाराखाली ही कारवी तुडवली गेली, लोकांनी ती लोणावळ्याजवळ जे काय पठारावर कारवी फुलली होती ती उपटून काढली. हा ऱ्हास कुठेतरी थांबला पाहिजे. सह्याद्री सक्षम आहे, जसं सर म्हणले की त्यातले अगदी दगड माती देखील जिवंत आहेत, नक्की आहेत, हे सगळे सक्षम आहेत. हे स्वतः रिडेव्हलप करायला किंवा पुन्हा त्याची पुनर्वैभव प्राप्त करून द्यायला सक्षम आहेत. थोडासा एकांत देणं गरजेचं आहे. जो माणसाचा जी लुडबुड आहे, जे काही गडबडी आहेत त्या थोड्या कंट्रोल केल्या. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की मला नेहमी असं वाटतं की जस्ट लीव देम अलोन, आणि तुम्ही त्यांच्याशी खेळायला किंवा त्यांना डिवचायला जाऊ नका, असं निश्चितच मला वाटतं ही स्टेजला आपण आलेलो. आवटी सर, तुम्ही काय म्हणाल की एवढी जैवविविधता आहे, कसं संवर्धन करूयात, काय करूयात या सह्याद्रीसाठी? आताची मुद्दा खूप महत्त्वाचा मांडला गेला इथे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच आहे की निसर्गाला तुम्ही काहीच करू नका, आहे तर सोडून द्या निसर्गावरतीच. निसर्ग आपली काळजी घेतो. आणि सगळ्यात त्याचं उदाहरण म्हणजे करोना काळ आहे. जर करोना म्हणजे 2019च्या आधी जेव्हा आम्ही अंजनेरीच्या इथला अभ्यास केला पठारांचा, आणि तिथलं काही झाडांचं पॉप्युलेशन बघितलं तर ते कमी होतं. एक पद नावाचं झाड आहे, त्याला सायंटिफिक नेम की पिंडा कोकनेन्सिस. जर आपण अंजनेरीचं पठार बघितलं तर 3 स्तर आहेत, खालचा, मधला आणि वरचा. तर ह्या पिंडा कोकनेन्सिसचं पॉप्युलेशन तिथे खूप मोठं होतं आधी, नंतर ते कमी कमी होत गेलं. कारण जे स्थानिक लोक आहेत तिथल्या बिया गोळा करतात आणि त्या बाजारात विकतात, कारण ते औषधी वनस्पती आहे. पण करोना काळामध्ये ते बंद केलं गेलं जाण सगळ्यांचं तिथलं. तर त्या 2 वर्षामध्ये या पिंडा कोकनेन्सिसचं पॉप्युलेशन प्रचंड वाढलं तिथे. म्हणजे निसर्ग आहे तसं सोडणं, कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न न करणं, म्हणजे मानवी प्रयत्न न करणं हे सगळ्यात चांगलं. कारण निसर्ग आपली काळजी घेतो आणि तो स्वतः सगळं कॉन्झर्व करतो. त्या वेगळ्या योजना गव्हर्नमेंटच्या असतील किंवा बऱ्याच फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या असतील, त्या नक्कीच चांगल्या असतील, पण तरी पण मला वाटतं की कुठल्याही योजना न राबवता आणि तसं निसर्ग सोडणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अतिशय उत्तम पर्याय आहे हा. आणि जसं सर वनस्पतींचं म्हणतायत की जिथं झाडं वनस्पती आहेत तिथं पक्षी पण खूप आहेत, आणि या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आपल्याला या सह्याद्रीत दिसतात. अतुल धामणकर जे खूप प्रख्यात छायाचित्रकार आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याकडे एक फोटो फीचर या पक्ष्यांच्या प्रजातींवर आणि किड्यांच्या प्रजातींवर दिलेलं आहे की शेवटी ती एक चेन आहे आणि ती चेन कशी कम्प्लीट होऊ शकते, म्हणून त्याचाही आपण समावेश या अंकात केलेला आहे. सर, तुम्ही काय सांगाल की आपण सह्याद्रीचं संवर्धन कसं करूया? आपल्या सर्वांचंच या विषयावर एकमत झालेलं दिसतंय मला. 450 कोटी वर्षापूर्वी ही पृथ्वी तयार झालेली आहे, आणि ही फुलं असलेली झाडं साधारणतः 13 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवर आली. आणि आपण सगळ्यात अलीकडे 3 लाख वर्षापूर्वी आलेली प्रजाती, त्याचं संवर्धन करायचं म्हणतो तेव्हा मला हसायलाच येतं. खरं तर त्याचं संवर्धन करायची आवश्यकता नाही, ते त्याचं स्वतःच सक्षम आहे. उलट आपली लुडबुड बिलकुल थांबवायला पाहिजे. मग आपण गप्पच बसायचं आहे का? तर नाही, त्याचं आपण फक्त समाज माध्यमातून आपण सातत्याने एकाच गोष्टीवर बोललं पाहिजे की संवर्धन करण्यासाठी आपण काहीच न करणे हा अतिशय उत्कृष्ट उपाय आहे. त्याला आमच्या शास्त्रीय भाषेत आम्ही इन सिटू कन्झर्वेशन म्हणतो. त्याला त्याच्या ठिकाणी सोडून द्यायचं, अगदी व्यवस्थित प्रकारे त्याचं कन्झर्वेशन होईल. अगदी सगळ्यांचं एकमत आहे याच्यावर. जर म्हणतायत तसं की
सह्याद्री खूप महत्वाचा आहे. आपल्या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये हा सह्याद्री आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. अनेक गोष्टी या सह्याद्रीने आपल्याला दिलेल्या आहेत. त्या तशाच टिकवायच्या असतील तर सह्याद्रीला त्याची स्पेस द्या, सह्याद्रीला त्याच्यावर सोडून द्या. तो त्याचा बहरत राहील आणि त्याच्या बहरण्याने आपलंही आयुष्य तितकंच बहरत राहील. आपण या अंकाच्या निमित्ताने आम्ही हेच म्हणतोय की या सगळ्या सह्याद्री या विषयाकडे खूप सजगतेने बघा, जागरूकतेने बघा. प्रत्येक लेखकाने त्या लेखात हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि ते सांगायचं म्हणून सह्याद्री काय आहे आणि कसं आहे त्याच्यासाठीचा आमचा हा प्रयत्न. हा तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल. देशदूत.com वर बघा आणि ई पेपर देशदूत.com या आमच्या ई पेपरच्या साईटला पण बघा. जरूर बघा आणि आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा. आपण याच्यामध्ये आणखीन काय करू शकतो, सह्याद्रीचं संवर्धन कसं करू शकतो, सह्याद्रीला काय वाचवू शकतो, त्याच्याबरोबरची जागरूकता कशी करू शकतो, याच्यासाठी आम्ही निश्चित पुढे प्रयत्न आणखी करू. तुम्ही सगळेजण इथे सहभागी झालात आणि मुळात हा अंक इतका सुंदर बनवण्यात सगळ्यांनी योगदान दिलं त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. धन्यवाद.